विद्यार्थी मित्रांनो, वन विभागामध्ये 2408 रिक्त पदे आहेत, तरी देखील सरकार वन विभागामध्ये भरती करत नाही। वनरक्षकची मोठ्या प्रमाणामध्ये पदे रिक्त होत आहेत। वनसेवकची या ठिकाणी पदांना या ठिकाणी मान्यता देऊन लवकरात लवकर पदभरती करत नाही। आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी कोणत्या गटाची अ, ब, क, ड अशी कोणती वेगवेगळ्या गटांची किती पदे रिक्त आहेत डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे। अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी सर्वात पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला वन विभाग भरतीचा जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉइन करा। लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। संपूर्ण माहिती तुम्हाला समजावून सांगणार आहे। तर हेडलाईन आहे वन विभागात 2408 रिक्त पदे झालेली आहेत। वन्यजीव संवर्धन आव्हानात्मक म्हणजेच या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी अवाढव्य चांगले काम करत नाही या ठिकाणी, आणि जी रिक्त पदे आहेत ती भरली जात नाही। बघू शकता, पदोन्नतीसह सरळ सेवा भरती ठप्प करण्यात आलेली आहे। कोणत्या या ठिकाणी प्रकारचं काम केलं जात नाही आहे। जागा रिक्त असून त्या भरल्या जात नाही। जागा भरण्याची अभ्यासकांकडून मागणी। आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना माहीत आहे की वनमंत्री श्री गणेश नाईक साहेबांनी या ठिकाणी मागील 4 ते 5 महिन्यापूर्वी 6 महिन्यापूर्वी घोषणा केलेली होती रिक्त पदे सर्व भरण्यासाठी, परंतु कोणत्याही प्रकारची या ठिकाणी बिंदू नामावली या ठिकाणी पदभरती करण्यात आलेली नाही। तर नाशिकमधून या ठिकाणी ही बातमी त्यांनी दिलेली आहे। तर बघू शकता इथे काय बातमी दिलेली आहे, इथं तुम्ही बघू शकता। घटणारी वने आणि जैवविविधता, मानव वन्यजीव तीव्र होत जाणारा संघर्ष तसेच वने आणि वन्यजीवांचे संवर्धन अधिक आव्हानात्मक होत असतानाच राज्यातील वन विभागात एकूण किती पदे 23,469 पदांपैकी 2,408 पदे रिक्त असल्याची धक्कादायक बाब या ठिकाणी माहिती अधिकारातून समोर आलेली आहे। माहिती अधिकारातून ही माहिती भेटलेली आहे। आता वेगवेगळी माहिती याच्यामध्ये दिलेली आहे, ती माहिती या ठिकाणी तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकता। या पदभरतीसाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करावे लागणार आहे। तर सरकारला या ठिकाणी लाडकी बहिणी योजनेला द्यायला पैसे आहेत, परंतु रिक्त पदे जी आहेत ती भरायला पैसे नाहीत। असे वेगवेगळे पदे याच्यातून रिक्त होत आहे आणि कंत्राटी पद्धतीने भरली जात आहेत, आणि याच्यावरती सर्वांनी मिळून ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे। आता या ठिकाणी महत्त्वाचा पॉईंट म्हणजे रिक्त पदांमुळे वने आणि वन्यजीव संवर्धनात अडथळे निर्माण होत आहेत। ब्रिटिश काळापासून वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हाताखाली जी अनेक पदे आहेत ती आजही सुरूच आहेत। काही पदे कंत्राटी आउटसोर्स करून भरले जात आहेत। वन विभागात जितकी पदे आहेत तो कुठल्याही या ठिकाणी शासकीय विभागात नसतात, म्हणजे या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने काम चालवले जात आहेत, परंतु पदभरती केली जात नाही। आता इथं या ठिकाणी ही पदे या ठिकाणी कशा प्रकारे रिक्त आहेत हे डिटेल्समध्ये वरती मी तुम्हाला समजावून सांगतो। तर या ठिकाणी बघू शकता, वन विभागामध्ये 2408 पदे एकूण रिक्त आहेत, ज्यामध्ये वन विभागातील रिक्त वेगवेगळे संवर्ग गट अ ची या ठिकाणी बघू शकता, गट अ सरळ सेवा 92 पदे मंजूर आणि त्याच्यापैकी 48 पदे रिक्त आहेत। मुख्य वनसंरक्षक जे आहे मागे जाहिरात आलेली होती 14 रिक्त आहेत। त्याच्यानंतर सहाय्यक वनसंरक्षक सरळ सेवेची 30 पदे रिक्त आहेत। लक्षात घ्यायचं आहे, एकूण 604 पदे मंजूर आहे, त्यापैकी 128 पदे याच्यामध्ये रिक्त झालेली आहेत। ठीक आहे, गट अ ची। त्याच्यानंतर गट ब मध्ये जर बघितलं, गट ब मध्ये जर बघितलं तर एकूण मंजूर पदे 1106 पदे आहेत, एवढी मंजूर आहेत, परंतु त्याच्यापैकी किती तर 264 पदे रिक्त आहेत। ठीक आहे, गट ब मधील अराजपत्रित मंजूर पदे किती आहेत तर 246 आहेत, त्याच्यापैकी 59 रिक्त आहे। अशा प्रकारे गट एवढी पदे रिक्त आहेत। ठीक आहे, त्याच्यानंतर गट क चं म्हणजे याच्यामध्ये वनरक्षक पद येतं सर्वात जास्त पद, आणि वनरक्षक याच्यामध्ये येतं। त्याच्यानंतर सर्वेक्षक देखील याच्यामध्ये येतं। त्याच्यामध्ये एकूण मंजूर पदे 16,517 एवढी पदे मंजूर आहेत, आणि एकूण पदे 1758 पदे याच्यामध्ये रिक्त आहेत। याच्यामध्ये वनरक्षक देखील पद येतं आणि सर्वेक्षक देखील पद येतं, अजून दुसरी पदे येतात, परंतु खूप मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये पदे रिक्त आहेत। आणि गट ड ची मंजूर 901 पदे रिक्त मंजूर आहेत, त्याच्यापैकी 199 पदे या ठिकाणी किती आहेत तर रिक्त आहेत। एकंदर संवर्ग सर्व भरलेली एकूण मिळून सर्व पदे जर तुम्ही बघितली, एकंदर सर्व पदे मंजूर पदे किती आहेत तर 23,469 पदे एवढी मंजूर आहेत, परंतु त्याच्यापैकी भरलेली किती आहेत तर 21,061 पदे भरलेली आहेत। आणि खूप गट अ, गट ब, गट क आणि गट ड मिळून सर्व पदे मिळून 2408 पदे याच्यामध्ये रिक्त आहेत, तरी देखील वन विभागामध्ये भरती केली जात नाही। सरकारने लवकरात लवकर वनरक्षक म्हणजे गट क ची पदे सर्व रिक्त पदे भरावीत आणि वनसेवक पदभरतीला मान्यता देऊन जाहिराती लवकरात लवकर 2025 मध्येच सर्व जाहिराती काढावे अशी सर्वांकडून विनंती आहे।
आता सर्वात महत्त्वाचा पॉईंट इथे महत्त्वाचा तुम्हाला सांगतो, आपल्याला याच्यासाठी आवाज उठवावा लागणार आहे. आपला जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे वन विभाग भरतीचा तो जॉईन करायचा आहे. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.